आंदोलन स्थळावर कधी बैठक होऊ शकतं का? एक डीसीएम, 2 डीसीएम आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील, पण चर्चा करतात तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणीच आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आलाय का, अजित नवले तरी आले आहेत का, महादेवराव जानकर तरी आले आहेत का, राजू शेट्टी तरी आले आहे का, कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकाश काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडूने पुढाकार घ्यावा. सरकार चर्चेला तयार आहे. ज्या पद्धतीचं विधान बच्चू कडू यांनी केलंय, बच्चू कडू असं म्हणाले हा चर्चेचे दरवाजे ते बंद करतात, आम्ही करत नाहीये. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? एवढं सारं मंत्र ज्यातने 28-30 प्रश्न त्यांचे आहेत. 28-30 जवळपास 12 विभाग आहे. 12 विभागाचे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहे 12 विभागाचे. त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे. जाणीवपूर्वक हे राजकारण चालू आहे असं म्हणायचं नाही. मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही. मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही. फक्त एवढंच आहे, शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे.